मित्रांनो, मथुरच्या सोबत आल्याच्या नंतर एक आपल्याला पण कुठं ना कुठेतरी मैदानामध्ये विचारणारे भाऊ भेटतात. तर नेहमीच आपण भावांशी बोलत असतो. आता पण आपल्या समोर दादा आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. दादा नाव सांगा ना तुमचं. माझं नाव शेखर प्रकाश कवडे. हा. मी वडकी म्हणजे मथुरच्या प्रत्येक मैदानामध्ये असतो आणि वडकीचं जसं मथुर हारला तसं मी दुसऱ्या दिवशी मी आमच्या इथल्या एक ज्योतिबाच्या मंदिरात गेलो आणि एक पण केला की जोपर्यंत आता पुशेगावच्या मैदानामध्ये मथुर एक नंबर करणार नाही तोपर्यंत मी पाय चप्पल घालणार नाही. आणि आज झाले 12-13 दिवस ह्या गोष्टीला. तर आहे सर्व चालू आणि आज पण माझी इच्छा आहे की मथुरने एक नंबर करावा. आणि आज दादांना खूप मिस करतोय. आज दादा असायला हवे होते इथे. आणि एक गोष्ट आहे, आज मथुर पहिला नंबर करणार आणि माझी इच्छा आहे की जर मथुरने एक नंबर जर केला तर दादानी माझ्या घरी 2 मिनिटासाठी यावं. धन्यवाद. दादा 2च मिनिटं जास्त नाही घेणार. म्हणजे मथुरवरती एवढं प्रेम का? मी तर बघतो तुमच्या पायाला पण दुखापत झाले. म्हणजे किती दिवसापासून तुम्ही जसं वडकीचं मैदान जसं सेमीला खरं सांगू ती सर्वांनी कोडं पडले की झाले कसं आपल्या त्याबद्दल बोलायचं नाहीये. पण तिथून माझ्या डोक्यात एवढा राग आहे, वाटलं तो व्हिडिओ मी काढला स्वतःचा की काय झालं. तिथून माझ्या मनात मी नंतर मुंबईच्या राजाला गेलो, लालबागच्या राजाची ते दर्शन केलं, त्यानंतर सिद्धिविनायकाला गेलो, खूप साऱ्या मंदिरात गेलो, मथुरसाठी खूप पूजा केल्यात मी. आणि आज तुम्हाला खरं सांगतो छाती डोकपणे जे काय होईल तो मथुर आज एक नंबर करणार. काय व्हायचं ते होते. मित्रांनो, हा विश्वास आहे आपल्या नंदीवर. आज मथुर करणार. आज बघा तुम्ही, आज मी राहुल दादांना खूप मिस करतोय हे. आणि माझ्या घरी फक्त दादानी माझ्या मथुरला घेऊन माझ्या घरी फक्त 2 मिनिटासाठी यावं. मी दादांना आग्रहाची विनंती करतो, त्यांना वेळ भेटेल तसं. मी असं बोलत नाही की लगेच 1 वर्षात कधी या, पण दादांनी पुशेगावचा पहिला नंबर भेटला तर माझ्या घरी यावं 2 मिनिटात. मित्रांनो, जेवढे काय फॅन्स असतील मथुरचे मी बघितले असतील, पण दादांचा विषयच काय वेगळा आणि दादांचा एक हट्टच काय कारण वेगळा. ही गोष्ट जी 1 नंबरची जी सांगितली ती माझ्या दादांनी सांगितलेली आणि माझ्या आईने सांगितलेली आहे. आईने मला काल सांगितलं की आई मथुरचाच नंबर 1 येणार आहे. आता बघूया सर्व. आता आहे थोडा वेळच राहिलेला आहे पण मथुर येणार एवढा मला विश्वास आहे. फक्त दादांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी प्लीज. मी या सांगतो की वर्षभरातून एकदा वेळ भेटला तर प्लीज माझ्या घरी 2 मिनिटासाठी यावं. बाकी काय माझी इच्छा नाही. दादा काय म्हणजे घरी येऊन नक्की कसं काय विषय? म्हणजे कारण मथुरला माझ्या दादा म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये माझा मोठा भाऊ आम्हाला सोडून गेलेला आहे आणि मधला भाऊ माझा ऑफ झालेला आहे. आता मी जे काय मानतो ते राहुल दादांना मी त्यांच्या परीने मानतो भाऊ म्हणून. त्यांचा मला स्वभाव वाढतो. आम्ही मंत्रालयामध्ये पण आमची गाठभेट झालेली आहे. मागच्या मैदानामध्ये श्रीनाथ केसरीला पण आमची गाठभेट झालेली आहे. नॉर्मल मला त्यांचं म्हणजे त्यांना माझं नाव नाही माहिती आहे पण चेहरेपट्टीने ते मला ओळखतात. हे माझ्यासाठी भरपूर आहे. नक्कीच दादा, खूप सारे शुभेच्छा देतो. बघा मथुरने आज गुलाल केला तरी खूप मोठी म्हणजे सगळ्यांचीच इच्छा पूर्ण होईल. बघा मला काय बाकीच्या नंदींबद्दल हे नाही पण मथुर आपला 3 मैदान आहेत ना, म्हणजे प्रॉब्लेम मथुरचा काहीच नव्हता. मथुरने एवढं पाना लावलेलं. श्रीनाथ केसरीमध्ये मथुर सुटून आला, नाहीतर खरं सांगतो फॉर्च्युनर आपल्याच इथं लागली असती. दुसरी गोष्ट, मागच्या वेळी पण साताऱ्यावरती घाटावरती हिंद केसरी मैदान होतं तेव्हा सुट्टीला प्रॉब्लेम झाला, तेव्हा मथुरचा पाय पुढे आला, तिथे गाडी फॉल झाली, नाहीतर तिथं पण इतिहास घडला असता. असं हे छोट्या मोठ्या गोष्टींवरून मथुरचं होतं. तर ह्यावेळी बघूया. दादांना पण अशा अपेक्षा आहे. दादा शुभेच्छा देतो तुम्हाला. मला तर वाटतं तुमचं खूप जास्त दादांवरती किंवा मथुरवरती प्रेम आहे. मथुर तर विषयच वेगळा आहे माझ्यासाठी. खरं सांगतो मथुर वेगळा पार्ट आहे माझ्यासाठी. त्यासाठी बघू आता. एवढी मी प्रार्थना केलेली आहे, पूजा केलेली आहे, ती कधी व्यर्थ जाणार नाही. कारण मला खूप काय बोलायचं नाही, ते आता संध्याकाळीच कळेल आपल्याला. आणि मथुरसाठी गिफ्ट आहे संध्याकाळी. संध्याकाळी का? चालेल चालेल, शुभेच्छा दादा तुम्हाला. धन्यवाद.